देशाच्या सुरक्षिततेसमोर खेळणारे आमदार असतो, खासदार असतो, उद्धव ठाकरे असतो, राहुल गांधी असतो, किती तुम्हाला चुकेगा नाही. प्रवीण गेडाम जे आपले विभागीय आयुक्त आहेत त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली. 100 बांगलादेशी म्हणजे उदाहरण म्हणून 100 बांगलादेशी यांनी खोटे कागदपत्र देऊन तहसीलदारची फसवणूक करून भारतात मालेगावला जन्म झालाय असं त्यांनी प्रमाणपत्र घेतले आहे. त्याचे सगळे पुरावे दिले. तहसीलदार कार्यालयाचा स्टाफ त्यात कसं इन्व्हॉल्व होता. उदाहरण, त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला दिला नाही. तहसीलदारने आपल्या ऑर्डर मध्ये लिहिलं की यांनी शाळा सोडल्याचा दाखला दिलाय. या 100 बांगलादेशींच्या विरोधात ताबडतोब मालेगाव पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करावा, FIR दाखल करावा अशी मागणी मी केली आहे. तो रोग किंवा घोटाळा विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्याचा केंद्रबिंदू मालेगाव आहे. महाराष्ट्रात 54 शहरात 1000हून अधिक बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांनी त्यांचा 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, 65 वर्षापूर्वी महाराष्ट्रात त्या गावात जन्म झालाय असं एफिडेव्हिट शपथपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे. हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे उघडकीस आला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आता मी मालेगावला जाणार आहे. पण तिकडे ज्या तहसीलदारांनी आपण कुठल्या चोराला पकडतो तो येऊन कधी सांगतो का मी चोरी केली आहे? इथं पुरावेच दिलेले आहेत. आणि ह्याच्यापेक्षा जास्त 3977 लोकांना 2024 मध्ये तहसीलदारांनी प्रमाणपत्र दिलं, रजिस्टर्ड बनवले, त्यात 1106 लिहिलेले आहेत. हे पण पुरावे दिले. तहसीलदारांनी किंवा यांनी संघटनेचं असं म्हणणं आहे की नेमकं त्या दाखले वितरणासाठी आम्हाला गाईडलाईन्स नाहीये, त्याचं कुठली दादा आपण मराठी तत्वे जाहीर केली नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या नियमाच्या आधारे आम्हाला हे आपल्या चुकीच्या पद्धतीने दिले असं म्हणताय. मी तहसीलदारांनी ते जे वकील, तहसीलदार आणि त्यांचा वकील ते ज्युडिशरी मध्ये करणार ना आर्ग्युमेंट. आपण त्या भानगडीत पडायची गरज नाही. मी पुन्हा एकदा एक उदाहरण एक तुमच्या माहितीसाठी दिलं महाराष्ट्रात की तहसीलदारांनी आपल्या आदेशात लिहिलं आहे की इस्माईल खान कुरेशी की जे कोण आहेत शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे. पण ते इस्माईल खान ज्यांनी जे आवेदन दिलं होतं त्या शाळेचा दाखला नव्हता. म्हणजे याला फोर्जरी, फ्रॉड, चिटिंग नाही, हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. त्या तहसीलदारावर तो अजून अटक झालेली नाही आहे. FIR हा तो देशद्रोह आहे. कारण की तुम्ही देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा पाप केलाय. पब्लिक उत्तर देणार आता भानगडीत मी कशाला पडू. पण आपण बदनामी करतात असं आपल्याला. अरे दादा, बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात घुसवणं, त्यांना जन्म प्रमाणपत्र देणारे जे कटकारस्थान करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई. आणि हे 2,14,000 तर मी पुरावे दिलेले आहेत. म्हणून कुठला राजकारणी वोट जिहाद, वोट बँक म्हणून या दृष्टिकोनातून बघतात. मालेगावचा आमदार पण विरोध करतोय, खासदार पण विरोध करतोय किरीट सोमय्याचा. कारण की ते मवी आता वोट जिहादच्या आधारावर निवडून आले. मी जे पुरावे दिले ना त्यात त्यांनी खोडून काढावे. पण म्हणजे तुम्ही बेकायदेशीर बांगलादेशी रोहिंग्याला घुसवू इच्छितात. देशाच्या सुरक्षिततेसमोर खेळणारे आमदार असतो, खासदार असतो, उद्धव ठाकरे असतो, राहुल गांधी असतो, किरीट तुम्हाला चुकेगा नाही. पण मोदी